नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीचे त्यांनी सोनं करावे असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी नियुक्तीपत्र प्रदान सोहळ्यावेळी केले। तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मिळालेली प्रत्येक जबाबदारी योग्यरित्या पार पाडल्यास येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला नक्कीच यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला। तर आमदार महेश बालदी यांनी समाजाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याची जबाबदारी ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर आहे असे प्रतिपादन केले। भारतीय जनता पार्टीच्या पनवेल दक्षिण मंडळासाठी नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये भाजपच्या दक्षिण तालुका अध्यक्षपदी मंगेश वाकडीकर, सरचिटणीसपदी सुनील गवंडी, प्रफुल्ल पाटील, उपाध्यक्षपदी सुनील माळी, संजय टेंबे, शेखर पाटील, प्रवीण खंडागळे, रोहन म्हात्रे, शेखर कानडे, चिटणीसपदी विजय मुरकुटे, मनोज पवार, महिला चिटणीसपदी सुनीता चितळे, सपना वारके, शर्मिला माळी आणि संगीता टाकळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच मंडळ मोर्चा, सेल आणि प्रकोष्ठ आघाडीच्या अध्यक्षपदीही अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत। यामध्ये महिला मोर्चा अध्यक्षपदी रेखा माळी, युवा मोर्चा अध्यक्षपदी मयूर शेलार, अनुसूचित जाती मोर्चाच्या अध्यक्षपदी महादेव कांबळे, ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी दिनेश पाटील, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्षपदी अखलाक बडे, आदिवासी मोर्चाच्या अध्यक्षपदी भरत वाघे, किसान मोर्चाच्या अध्यक्षपदी आत्माराम हातमोडे, दक्षिण भारतीय सेलच्या अध्यक्षपदी मुथुरम मोटिया पोईलन, कामगार आघाडीच्या अध्यक्षपदी लक्ष्मण म्हात्रे, जैन प्रकोष्ठच्या अध्यक्षपदी धीरज जैन, आध्यात्मिक आघाडीच्या अध्यक्षपदी दिनेश मते महाराज, सहकार सेलच्या अध्यक्षपदी रमेश मोरे, सोशल मीडिया सेलच्या अध्यक्षपदी सुबोध ठाकूर, IT सेलच्या अध्यक्षपदी भरत जुमरेदार, भटके विमुक्त आघाडीच्या अध्यक्षपदी लक्ष्मण बावधने, सांस्कृतिक सेलच्या अध्यक्षपदी कांता गावण, वाहतूक सेलच्या अध्यक्षपदी प्रितेश मुकादम, आयुष्मान भारत सेलच्या अध्यक्षपदी तानाजी पाटील, बेटी बचाओ बेटी पढाओ सेलच्या अध्यक्षपदी निशा घरत, व्यापार आघाडीच्या अध्यक्षपदी दीपक म्हात्रे, मच्छीमार सेलच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर भोईर, वैद्यकीय सेलच्या अध्यक्षपदी अनिकेत इनामदार, शिक्षण सेलच्या अध्यक्षपदी अनिल पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ता सेलच्या अध्यक्षपदी शांताराम मालुसरे, दिव्यांग सेलच्या अध्यक्षपदी सुजित पाटील, कायदा सेलच्या अध्यक्षपदी जितेंद्र जाधव, क्रीडा प्रकोष्ठच्या अध्यक्षपदी अतुल माळी, उद्योग आघाडीच्या अध्यक्षपदी राम गाताडे, पदवीधर प्रकोष्ठच्या अध्यक्षपदी संतोष माळी, पंचायत राज आणि ग्रामविकास अध्यक्षपदी गीतांजली गाताडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीपत्र प्रदान सोहळा बुधवारी कर्नाळा ग्रामपंचायत हद्दीतील विसावा रिसॉर्टमध्ये करण्यात आला होता। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या।
या सोहळ्याला भाजप नेते राजेंद्र पाटील, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, भाजपचे दक्षिण मंडळ अध्यक्ष मंगेश वाकडीकर, किरण माळी, संतोष पाटील, बाळू पाटील, तानाजी पाटील, अविनाश गाताडे, विद्याधर जोशी, हबप अनंता पाटील, जगदीश पवार, जीवन म्हात्रे, रेश्मा माळी, वावेघरच्या सरपंच गीतांजली गाताडे, तानाजी पाटील, कसळखंडचे सरपंच संजय घरत, रजनी ठाकूर, रंजना गायकवाड, प्रफुल्ल पाटील, सुशील ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. पक्षाची दिलेली प्रत्येक जबाबदारी आपण पार पाडू तेव्हा येणाऱ्या प्रत्येक निवडणुकांमध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री व्यक्त करावीशी वाटते. महेश शेठ यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या दृष्टिकोनातून जे जे करणं शक्य आहे, म्हणजे महेश शेठ जर मुंबईला दिल्लीला गेले तर तिथे गेल्यावरती मुंबईला गेले तर महाराष्ट्र सरकारचं झाड हलवतात, दिल्लीला गेले तर केंद्र सरकारचं झाड हलवतात आणि ते झाड हलवलं की आमकाच त्या मुंबईला काल गेले तर त्या ठिकाणी आज ते म्हणजे मुंबईचे म्हणजे अख्ख्या आपल्या भागासाठीचे जे रेल्वेचे जनरल मॅनेजर आहेत त्यांना घेऊन उरण रेल्वे स्टेशनला गेले, तिथून ते खारकोपर रेल्वे स्टेशनला गेले, बामणडोंगरी रेल्वे स्टेशनला गेले, तिथं रेल्वेच्या फेऱ्या वाढवणं, तिथली रेल्वेची कामं करणं ही करून आले. कधी दिल्लीला गेले तर उरणपासूनच्या फेऱ्या वाढवा यासाठी मंत्र्यांना भेटलेत. म्हणजे मुंबईला दिल्लीला गेले आणि मतदारसंघाचं काम केलं नाही असं घडलेलंच नाही. तेव्हा अशा पद्धतीचा एक कर्तव्यदक्ष नेता आमदार रूपानं आपल्या सर्वांना मिळाला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली या प्रत्येक गावाचे विकासाची सर्व स्वप्न पूर्ण होणार आहेत याची खात्री या निमित्तानं व्यक्त करतो. जे जे नवीन पदाधिकारी होत आहेत त्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला पुढच्या काळामध्ये मंगेशजी सांगतात त्याप्रमाणे दिवस जरा कष्टाचे आहेत, पण ते कष्ट जर आपण उपसले तर त्याचं फळ फक्त तुम्हाला नाही अख्ख्या या आपल्या सर्व भागाला मिळाल्याशिवाय राहणार नाही ही खात्री व्यक्त करतो. जेव्हा या उद्घाटनाचा दिवस येईल, एकतर 30 येईल किंवा 1-2 तारीख पुढे मागे येईल, जेव्हा नरेंद्र मोदी साहेबांची सभा लागेल, मीटिंग लागेल, उत्साहाने दिबा पाटील साहेबांच्या नावाचं उद्घाटन होणार आहे, तेव्हा आपल्या इथल्या लोकनेत्याचं नाव या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागण्याकरता तुम्ही सगळ्यांनी केसेस घेतल्या. तुम्ही सगळ्यांनी तेव्हा कोविडमध्ये आपल्यातला एक जिल्हा परिषद विभागाचा अध्यक्ष त्या आंदोलनामुळे कोविड झाला आणि मेघनाथ म्हात्रे असेचा आपला विभागाध्यक्ष मृत्युमुखी पडला मित्रांनो. आणि आपलं त्याग फार मोठं आहे. आता हे परवा कोणतरी येतं तो सांगतो हे धावपट्टी उकडू, मुंबई जाम करू, तेव्हा कुठे होते जगदीशजी? वाईट वाटून घेऊ नका, तेव्हा तुम्ही आमच्या विरोधात होतात. तेव्हा शेतकरी कामगार पक्ष त्या आंदोलनात नव्हता. आज जे बाळाराम पाटील परवा झासेला जाऊन घसा फोडतायत त्यांनी सांगितलेलं आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या मीटिंगला आम्हीच होतो, प्रशांत शेठ होते, घ्या नाही एखाद्या टर्मिनलला नाव. आणि तेव्हा बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याकरता जो शेतकरी कामगार पक्ष फॉलोअप करत होता ते त्यांच्यासोबत होते ना. दीपक तुम्ही पण तेव्हा तिथेच होते. त्याच्यामुळे नाही कोण कुठे होतं हे नाही, बाळासाहेब ठाकरेंच्या नावाकरता आग्रही असलेला पक्ष आज जेव्हा आंदोलन करतो तेव्हा वाईट वाटतं. गणपती नाही झाले, गौऱ्या गणपती नाही झालं तर लगेच आता आपल्याला सोमवारपासून नवरात्री सुरू होणार आहे. नवरात्री झाली नाही, 2 तारखेला दसरा आहे, दसरा झाला नाही तर लगेच आपल्याला दिवाळी येणार आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये दसरा झाले की लगेच दिवाळीच्या अगोदर कदाचित पहिल्या निवडणुकीची घोषणा होईल. कारण नोव्हेंबरमध्ये कुठल्याही परिस्थितीत पहिली निवडणूक होईल. 3 निवडणुका होणार आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिका. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर परवाच्या दिवशी सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की कुठल्याही परिस्थितीत 31 जानेवारीच्या आत या सगळ्या निवडणुका झाल्या पाहिजेत. त्याच्यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये कदाचित जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक असणार आहे दिवाळी झाल्यानंतर लगेच. आता जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक जर आपल्याला कुठल्याही परिस्थितीत जिंकायची असेल, या वेळेला आपण ठरवलंय, टार्गेट केलंय की पूर्णपणे जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये आपण कुठल्याही परिस्थितीत 25 पेक्षा जास्त जिल्हा परिषदेच्या जागा या भारतीय जनता पार्टी म्हणून आपण जिंकणार आहोत. त्याच्यामुळे या वेळेला भारतीय जनता पार्टी पूर्णपणे
पूर्णपणे जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत कशी येईल याच्यासाठी म्हणून आपण सगळे व्यूहरचना करत आहोत। इथे बसलेला प्रत्येक कार्यकर्ता आपली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये अधिकाधिक मताधिक्याने आपले उमेदवार जर निवडून आणायचे असतील तर आज ज्यांना ज्यांना आपण नियुक्ती पत्र देतोय त्या सगळ्यांनी आपल्या बूथमध्ये अधिकाधिक मतदान कसं वाढेल याच्यासाठी म्हणून काळजी करायची आहे, याच्यासाठी म्हणून प्रयत्न करायचे आहेत आणि तुम्ही सगळेजण हे प्रयत्न कराल याचाही मला पूर्णपणे जिल्हाध्यक्ष म्हणून विश्वास आहे।